नमस्कार मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास माहिती देणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये झालेल्या एका अपडेटची. कारण परिवहन महामंडळाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यात NCMC स्मार्ट कार्ड सुरू करण्याबद्दल लिहिलेलं आहे. मी तुमच्यासमोर हा परिपत्रक वाचून दाखविणार आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल. ST प्रवासाचा नवा डिजिटल शुभारंभ. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई 11 फेब्रुवारी 2026. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवलेली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यामुळे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की हे केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शकता, परिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एकाच कार्डमध्ये सामावल्या जाणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने एबिक्स टेक्नॉलॉजीज आणि NSDCL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. आणि हा कार्ड कोणाला मिळणार आहे? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश केलेला आहे आणि ह्यांच्यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यात विद्यार्थी आहेत, शालेय तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड मिळेल. आणि पुरस्कार्थी व पत्रकार व स्वातंत्र्य सैनिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारमार्फत वितरण केले जाईल. आणि ह्या नवीन कार्डची किंमत असेल 199 रुपये आणि जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयामध्ये हे उपलब्ध केले जाईल. आणि वॉलेटची मर्यादा असेल 100 रुपये आणि 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज केला जाईल. हे कार्ड खूप महत्त्वाचे राहणार आहे मित्रांनो. कारण ह्या कार्डशिवाय प्रवास करता येणं बसमध्ये शक्य असणार नाही. ह्या कार्डमध्ये रिचार्ज केला जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही पाहता फास्टॅग वगैरे तशा प्रकारचा हा कार्ड राहील. आणि ह्या कार्डद्वारे प्रत्येक प्रकारच्या सवलती ज्या ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या प्रवासामध्ये आवश्यक असतील त्या दिल्या जातील. म्हणून हा कार्ड लवकरात लवकर बनवून घ्या जेव्हा ह्या कार्डची सुरुवात होईल. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करा. ओके, थँक्यू.